11 ट्रॅक्टर लावलेत. परपासून मागं रोटरपर्यंत पूर्ण ट्रॅक्टर फासलाय. चाकांची ताकद संपली. एका ट्रॅक्टरला ओढत नसला की 2 जोडायची. 2दा ओढले ना की 3 जोडायचे. असं वाढवत न्यायचं. अहो झोपणे कला आहे. कोण आता करते विनीत भाऊ काम. वरचं रूम नका खाली फाळ मध्ये बड्या घराचा पोकळवासा काही पाहुणे दिलीस बापा काही पाहुणे दिलीस बापा. माणूस किती सुधारला, किती त्यांनी विकास केला, किती टेक्निकली तो फॉरवर्ड झाला, तरी पारंपरिक शेतीला पर्याय नाही. एक वेळ तुम्ही बैलाने शेती करणं सोपं आहे, कारण बैल सोडून तुम्ही आऊत सोडून जाऊ शकता. आता हा साहेबांचा ट्रॅक्टर गुंतला आहे. हा ट्रॅक्टर निघणं खरंच अवघड काम आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं शेतीचा ज्यावेळेस कुठली खरेदी करता, भात गहू ज्वारी तांदूळ काही बार्गेनिंग करू नका. यांचे कष्ट बघा. तुम्ही म्हणताय काय ट्रॅक्टर नाही करणं सोपं आहे. अहो ट्रॅक्टरला पण कष्ट किती आहेत बघा. आता ट्रॅक्टर दुसरा येसपर्यंत ह्याला तिथं थांबायचंच आहे. आपण ह्या ट्रॅक्टरने घेपर्यंत कुठं जाणार नाही. मंडळी नमस्कार, मी व्हॉट्सअपवरून मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी आलो आहे आपल्या जन्मगावी विंझरला. भात लावणी चालू आहे. सकाळी सकाळी शेतामध्ये निघालो होतो, पण इथं बघितलं ह्या दादांचा ट्रॅक्टर इथं फसला आहे. त्यांनी प्रयत्न केला आहे, जवळजवळ अर्धा पाऊण तास झालं. जेवढा प्रयत्न करीन तेवढा तो आतमध्ये घुसतो आहे. आता एकच पर्याय आहे, नवीन ट्रॅक्टर सुद्धा बोलवायचा आणि त्या ट्रॅक्टरने त्याला टोचन करून ओढून काढायचा. हा शेतकरी या ट्रॅक्टर सहित इथं गुंतला आहे. आता ट्रॅक्टर निघायचे वांदे ना, ट्रॅक्टर पुढे जातोय ना मागं येतोय. आता जर इथं हा जाम गुंतला तर काढायचा कसा. तुम्ही जेव्हा तांदूळ घेता ना भाव करता 60 रुपये 70 रुपये. अरे पण कष्ट बघा किती आहे तिथं. इकडचं वांडका दाखव. बाबा 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 जामच झालं की रा. इकडचं वांडका दाखव. एक ट्राय करायला काय हरकत आहे. हा एक ट्राय करायला काय हरकत आहे. बघतं खरं जरा हलून दाखव. थोडं हलून दाखव. नाही रिवर्स घे रिवर्स होऊन जामच जामच झालाय. दडी टिकली. नाही शेवटी पुढे येणारच नाही तो. तुला शेट तो मागच जाईन. कुठंच नाही जाणार देऊ. एक ट्राय तर करा बरं. बघू ट्राय करून आपण. तो दगड लावून खाली पण जायला. मी काय म्हणतोय दगड टाका मोठा टाका. होय ना त्या वडक्या दगड ठेवायचा एखादा मोठा. आता काय करणार. ट्रॅक्टर आला की टोचन करून वाढायचा. अरे पण तोही गुतलं म्हणजे 3रा बोलवायचा. असं किती बोलावणार मग. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत. पण एखादा पार्ट बिटला तुटला बिटला तर त्याला काय करायचं, पर्याय नाही. बघा मंडळी पार जाम झालंय ना. मागं हालतोय ना पुढे हालतोय. मी काय म्हणतोय इथं दगड टाकला होता एखादा. नाही होत तसं टोचनच. चला आपण दगड आणू बघू प्रयत्न करू. कुठं कोणा नाही ना हे बघ हे टाका खाली आहे ना. मागे दगड टाकायचा तो वांडका आहे ना, त्यावर दगड टाकायचा इकडे तिकडे एक. ते तिकडे एक वांडका आहे, ते आणल्याचा फायदा होईल इकडच्या पेक्षा. कुठला आणू का दगड. नाही नाही मी काय म्हणतोय ह्या 2 चाकाच्या मागे दगड टाकला तर पुढच्या नाही निघणार भाऊ. नाही टोचन करायला लागेल. अरे मग ट्रॅक्टर्स पण काय करणार आपण. येतोय ट्रॅक्टर 5-10 मिनिटं. आता वाट बघायची. दादांचा ट्रॅक्टर काय निघा ना. त्यांनी बरेच प्रयत्न केले. लाकडाची ओंडकी आणले, दगडी आणल्या, टायर खाली टाकून बघितलं, पण काय नाही फरक पडत. आता नवीन ट्रॅक्टर बोलावलं आहे, त्या ट्रॅक्टरची वाट बघतोय. पण एवढं मात्र आहे ट्रॅक्टर काढून जाणार आपण. आणि तू मला दाखवणार एक शेतकरी त्याच्या शेती करता किती अडचणी फेस करतो.
त्यांना किती किती अडचणींना सामोरं जावं लागते आणि किती अडचणी सामोरं जाऊन तो शेत करतो आहे आणि आपलं हिरवंगार शेत फुलवतो आहे आणि तुमच्या आमच्या ताटात जे अन्न दिसते ना ते ह्या शेतकरी राजामुळं. पण ह्या शेतकरी राजाची व्यथा कथा अडचणी तुम्हाला कधी कळल्या नसतील. एकदा मरण आलं की माणूस संपून जातो. प्रश्न फक्त उरतो की त्याने आत्महत्या केली, त्यानंतर त्या कुटुंबाकडे कुणी बघत नाही. पण त्यानंतर त्या कुटुंबाच्या किती अडचणी आहेत, रोजच्या रोज त्यांना किती कष्ट उपसायला लागतात ना, ते आपल्याला खरंच जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त आहे ना 5 मिनटं ह्या हिरव्या झाडांकडं झुडफांकडं पाहत राहा. एक प्रकारची एनर्जी येते, एक ऊर्जा येते. लांबपर्यंत नुसतं हिरवंगार झालं. खरं सांगू का, मनापासून खरं सांगतो, मला आहे ना पावसाळा खूप आवडतो. काही काही लोकांना आहे ना या पावसाळ्यात चिकचिक चिखल गीचगीच नको वाटतं. पण मला आहे ना खऱ्या अर्थानं पर्सनली सांगतो तुम्हाला, मला पावसाळा खूप आवडतो. हो का, ठिकठिकाणी वॉटरफॉल आहेत. हो का, हे वळचं पाणी आहे ना, ते पाणी येऊन येऊन तिथं जरा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर गुंतला. बाकी कारण काय नाही. असा प्रसंग घडतो का की बाबा एक ट्रॅक्टर गुंतला, एकाच्या मागं 2 गुंतल्यात ना 10 अडकतात. मग काय करतात त्याच्या वेळेस? ट्रॅक्टर वाढवत जायचं, निघत नाही तोपर्यंत. 2चे 4, 4चे 6 हां, जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर जोडत राहायचं. मग असं कधी अनुभव घेतला का तुम्ही? बऱ्याच वेळा 11 ट्रॅक्टर लावलेत. किती? 11. म्हणजे एक गुंतल्यामुळं? हो कसं काय? मग एक काढे लाकडं लावले होते? हो. नाही मग एका लाकडं घाला पाहिजे. आता काय झालंय, बंपर पासून मागं रोटर पर्यंत पूर्ण ट्रॅक्टर फासलाय. हां चाकांची ताकद संपली. हां मग एका ट्रॅक्टरला ओढत नसला की 2 जोडायचे. हां. 2दा ओढले ना की 3 जोडायचे. असं वाढवत वाढवत न्यायचं. नाही मग कधी कधी खासरामध्ये तेव्हा चिखल करता त्यावेळेस गुंततो का? अडकतो ना. गळू बिळू असला, हां तिथं एखाद्या झाडाचा बुंदा काढलेला असला, हां दगड काढलेला त्या ठिकाणी जातो. किंवा असा उपळा फुटलेला असला. हां. मग तो योग जर गुंतला तर दुसरा बॉल होता, दुसरा बॉलला की तिसरा गुंत. तिसरा नाही मग अशा वेळेस एवढे 5-6 ट्रॅक्टर असतात का अवेलेबल? असतात ना. मग त्यांना त्या लोकांना काम सोडून यायला कसं ना. यातात आता सगळ्यांसाठी जावंच लागतं. आज मी अडकलो, उद्या तू अडकतो, त्यामुळे पळावंच लागतं. आता ह्या जो गुंतला आहे ह्याला काय आता ट्रबल होऊ शकते? नाही काय प्रॉब्लेम नाही. हा फक्त अडकलाय, परत आहे असं निघेल नाही. त्याला काय पर्याय? अहो पण आता 2 तास तर गेलं तुमचं 1200 रुपये, त्या 2 तासाचं 1200 24 रुपये गेले इथं. आता 9 वाजून 5 मिनिटांनी अडकलाय. हां. आता जोपर्यंत ट्रॅक्टर येत नाही, जरी आला त्याला नाही निघला, दुसरा येत नाही, तोपर्यंत वेळ जाणारच. मग भले 4 तास गेले, मग ते 5000 रुपये ते नुकसान कोण करून काढायचं? 4 तासाचं कुठलं? आता आपण जिथं चाललो होतो तिथं 10 लोक बसून येत. हा, जे काम करणारे येते. बरंच नुकसान होतं, पण त्याला पर्याय नाही काय. तो पलटी होत नाही. चुकूदायक ॲक्सिडेंटली एका ठिकाणी होतो. हां. खूप रस्ता खराब असेल त्याचा. मग असं एखाद्या अपघातामध्ये कोणाच्या जीवापर्यंत देतं का ते? नाही, शेतीतल्या ट्रॅक्टरला नाही होत. ऊसवाले असतात त्यांना घडतं कधी कधी. मग ते मी काय म्हणतो, सोप्पा उपाय, बैला बिला पाळली तर? बैल परवडत नाहीत आता. कशी काय? यंत्रयोग आले आता. त्यांना डिझेल टाकवलं, चालवलं, काम नसेल तेव्हा पार्किंग केलं. मग बैलांचं सोपं काय होतंय ना. बैलांना पण चारा 12 महिने लागतोय ना. हा म्हणजे चालेल त्यावेळेसच चारा आहे. पण तुम्ही ह्याला 10 लाख होताय, पर्याय नाही ना काय. पण बैल 2 लाखात येतात तुमची. बैल 2 लाखात येतात, पण त्यांना सांभाळायला एक माणूस लागतो ना. हां त्या माणसाचं काय किती होतंय परत. याला काम नसेल तेव्हा हा पार्किंग राहतोय ना. हां. त्याला काय लागत नाही पाणी चारा. थांब. मी काय म्हणतो, ह्यापेक्षा आपला खेळ बरा आहे का नाही? मला काय म्हणायचे, ट्रॅक्टरपेक्षा बैल बरी का नाही? आता ते कसे काळानुसार बदल झाला पाहिजे. यंत्रसामुग्री येते, आता हे काळ थांबलाय जरा. नाही पण परवडतं कुठलं? परवडते कोणतं? आता हे साधं काम हे परवडणार आहे, पण आता हे काळानुसार हे बदल झालाच पाहिजे. मग तेच मला म्हणायचे ना, सोपं काम आहे का नाही? जिथं ते नडेल तिथं हे आहे. आता काय करताय वरती? कुठं? जायचं होतं ते, आता हे काही येण्यासारखं नाही. माणसं आहेत लावायला. मंडळी, बऱ्याच लोकांना माहिती नसतं ह्याला काय म्हणते. ते शिवाळ, हे शिवाळ. थांबा जरा. आणि त्या गळ्यात काय त्याच्या कोणत्या ते बांध होते खीळ, एका बाजूने खीळ शिवाळ, तो नांगर. म्हणजे लक्षात ठेवा बरं का.
आता ते म्हणले काळाच्या ओघात ट्रॅक्टर लोकांना गरजेचं आहे, पण ही पण लोकांना माहिती पाहिजे ट्रॅक्टर काय असतो ते लोकांना माहिती आहे ऑनलाईन, पण आऊत कसं बांधतात ते कळलं पाहिजे ना. आऊत झोपणं एक कला आहे. कोण आता करते विनीत भाऊ हे काम? हे नांगर, हे वरचं रूम ना का, खाली फाळ, हे मधी दांडी. दांडी आणि पुढे ते दांडीच ना, हा खालचा फाळ, हे रूम न, ही दांडी. त्यांच्या पायाला लागत नाही बे. नाही तेवढंच थोडं व्हायचं मग. मागे घेऊ हा. बस का थोडं अजून बस 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 बस. रखडीचं काम कोण करीत नाही आता कष्टाचं. काय नाव आहे त्यांची? चालेल. सरजा लाकड्या. चला. मंडळी, काळाच्या ओघात यंत्र आले, ट्रॅक्टर आले, JCB आले, पण शेवटी सत्य एकच आहे की पारंपरिक शेतीला पर्याय नाही. तुम्ही खत टाकून, केमिकल टाकून भरपूर पीक कमावताल, पण त्याला पौष्टिकता अजिबात नसते. पारंपरिक शेतीला पर्याय नाही. आता ट्रॅक्टर गुंतला, तो ट्रॅक्टर काढायला अजून 2 ट्रॅक्टर बोलावल्यात, म्हणजे एक ट्रॅक्टर गुंतल्यामुळं 2 ट्रॅक्टर बोलावल्यात. तो ट्रॅक्टर निघल तेव्हा निघल. ह्या दादांचं हे भात लावायचं काम चालू होतं, ट्रॅक्टर याची वाट बघत होते. ट्रॅक्टर शेवटी आला नाही, तो गुंतला तिथं. शेवटी त्यांनी पर्याय काढला की या बैलांनी झुंपून त्यांना चिखल करायचा पर्याय उपलब्ध होता. त्यानुसार त्यांनी चिखल केला आणि आपलं काम चालू केलं. सांगायचं तात्पर्य एवढं, माणूस कितीही सुधारला, किती त्यांनी विकास केला, किती टेक्निकली तो फॉरवर्ड झाला, तरी पारंपरिक शेतीला पर्याय नाही. आणि पारंपरिक शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाला दुसरा पर्याय नाही. म्हणतात ना, ज्याच्यात चमक असते ना त्यात धमक नसती. भले पारंपरिक शेतीमध्ये वेळ लागतो, उत्पन्न कमी असतं, पण त्यात खरी पौष्टिकता असते. माती आणि माणसांवर प्रेम करणारी ही पिढी आहे ना गावाकडची, आता हळूहळू कमी होत चालली. ह्या आजकालच्या पिढीला पर्याय उरला नाही म्हणून ट्रॅक्टर घेतला, परंतु ट्रॅक्टरसुद्धा कधीकधी थांबू शकतो. आधुनिक कामातल्या गोष्टी पण थांबू शकतात, पण पारंपरिक गोष्टी थांबू शकत नाहीत. त्यांचं महत्त्व आजही आहे. ट्रॅक्टरच्या जमान्यात ही बैलजोडी पण महत्त्वाची आहे. चला मंडळी, तोपर्यंत तिकडं दुसरा ट्रॅक्टर आला असेल तर तो ट्रॅक्टर काढलाच पाहिजे. 2 तास वाट बघून शेवटी ट्रॅक्टर आलाय. बघू आता या ट्रॅक्टरने तरी हा ट्रॅक्टर निघतोय का ते बघा. रस्त्याची अवस्था 2-2 फूट खाली रस्ता खचलेला आहे आणि ह्यातून वरती येते त्याला कुठला का. आता हा ट्रॅक्टर लावायचा आणि त्यांनी तो काढायचा. टाका फस घ्या आता. आता ह्या ट्रॅक्टरला हा ट्रॅक्टर बांधायचा पण जाईल का रिवर्सनी. हा पण असा कधी प्रसंग करतो का? 1 गुतल्यात 2 गुतल्यात 11 गुंतलेले आहेत. किती 11-12 मग कसं काढतो ती? आता लावायचे एकाला एक सगळं डोकं लावून काढायचं कसं तरी. आता हा पट्टा बांधायचा त्या ट्रॅक्टरला, रिवर्सनी काम करायचं. आता 2 तास आमचं गेलं ना व्हायला. लय प्रयत्न केला आम्ही. पाव चिनू शेट हा मंडळी किती अवघड काम असते. काय माहित कोणच लागायचं नाही तिथं आता. दिसतं एवढं सोपं काम नाही बाबा. नाही लोक म्हणतात 1000 रुपये तास कसं 1200 रुपये तास कसं हे कसलं कुणी सांगायचं कुणाला. मग ते दाखवायचं मला, ते दाखवायला आले आम्हाला आता.
मंडळी रिवर्सनी काही ट्रॅक्टर निघत नाही, त्यामुळे आता परत सरळ लावायचा त्याला. कारण रिवर्सनी जास्त पॉवर मिळत नाही, त्यामुळे सरळ लावायचं आहे. कारण ट्रॅक्टर जवळजवळ आहे ना 4 फूट खाली काढला आहे. निघणं एवढं सोपं नाही आहे ते, पण प्रयत्न चालू आहे जोरात. शेवटी ट्रॅक्टर निघाला. खड्डा बघा किती पडला होता. हो 4 फाट खाली खड्डे पडले. आता चॅलेंज आहे की ट्रॅक्टर वरती कसा नाही का परत. गेला वर माय वर. शेवटी मित्रांनो एवढे कष्ट करून ट्रॅक्टरवरती निघालाय. तुम्ही विचार करा की भाव करायचा का नाही करायचा. ती त्या माणसाचे 4 तास गेले, 4,000 रुपये खर्च ते वेगळा. आणि मी 2 किलोमीटरवरून आलोय खाली. नानकू कैसे है? चक्कर काढने को बात है का? करने को बात है. मैं उधर आने को है अभी, दोपहर को आने का. एखाद्या सिनेमाचा क्लायमॅक्स संपल्यानंतर शेवट गोड तर सगळं गोड अशी आपली समजूत असते. मात्र खरा चित्रपट अजून बाकी आहे. कष्ट अजून संपत नाहीत. डोक्यावर ओझं घेऊन पाण्यातून वाट काढण्याची कसरत करीत चाललेल्या शेतकऱ्याच्या कष्टामध्ये हा मोका जीव कशी सोबत देत आहे हे पाहून क्षणभर मन भरून आलं. होते जात होते बारी वाट पाहत होते. बारीला 3 तारा आडती त्याला घुंगूर बांधा पानं खाते करा करा. तिकून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी दिली वाण्याला. हंडा आणते पाण्याला, मांडव घालते भिंगाचं. हंड्यात होता पायका. शरदरावांचं नाव घेते सगळ्यांनी ऐका. छान छान छान. बड्या घराचा पोकळवासा, पोकळवासा. बड्या घराचा पोकळवासा, पोकळवासा. काही पाहुणे दिलीस बापा, दिलीस बापा. काही पाहुणे दिलीस बापा, दिली बापा. आई रडती घाला साला, घाला साला. आई रडती घाला साला, घाला साला. लेकर रडती नशिबाला, नशिबाला. लेकर रडती नशिबाला, नशिबाला.
नको रडूस लेकी बाई तुला अंधान देतो टांगा जायला रस्ता नाही पाडवाला गजरदंग पाडव्याची उभारते घोडी हा किती बाईनी मारली उडी हा किती बायचा पुसते करा दारी पाऊ हा किती बायचा पुसते करा दारी आंब्याचा शेण साडा आंब खाऊन झाले गार दारी पाऊसाची धार शहराला रे चालदाने मुंबई शहराला लागदाने गिरणी कामाला रे लागदाने गिरणी कामाला दाने तुला पगार किती पैसे रे दाने तुला पगार किती पैसे राणी मला पगार 2 पैसे गा राणी मला पगार 2 पैसे खाया पियाला काय असतं रे खाया पियाला बिस्किट रे खाया पियाला बिस्किट गेला बाय दारूच्या गुत्त्यात गेला बाय दारूच्या गुत्त्यात दुसरा गालास तोंडाला गा दुसरा गालास तोंडाला आली बाय पोलीस पाटली गा आली बाय पोलीस पाटली नेला मारायला पकडून गा नेला मारायला पकडून बसून सांगते धीराला गा बसून सांगते धीराला गळ्यातली डुरली मोडून वाहन मारायला सोडून. काम करताना येणारा कंटाळा दूर करण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी पारंपरिक ओव्या, लोकगीतं किंवा भलरी गायली जातात. संगीताच्या या सुरामुळे वातावरणात उत्साह भरून जातो. दिवसभर चिखलात राबल्यानंतर संध्याकाळी जेव्हा संपूर्ण शेत हिरव्या रोपांनी व्यवस्थित सजलेलं दिसतं तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक असीम तृप्ती असते. अंगावरचा चिखल धुवून घरी परत असताना त्याच्या मनात एक वेगळेच समाधान असते. थोडक्यात काय, भात लावणी म्हणजे शेतकऱ्यासाठी एक शेतीकाम नसून निसर्गाच्या साथीने एका नव्या आयुष्याची केलेली सुरुवात आणि श्रमातून फुलणारा एक मोठा आनंद उत्सव असतो. मंडळी, या शेतकऱ्याच्या आयुष्यात जरी कष्ट असले ना तरी शेतकऱ्या एवढा आनंदी आणि समाधानी माणूस ह्या जगात कुणीही नाही. लॉकडाऊनमध्ये शेतकरी जिवंत होता आणि शेतकऱ्यांनीच या जगाला जगवलं. काही दिवसापूर्वी डिझेल पेट्रोल बंद व्हायची वेळ आली, गॅस बंद व्हायचा वेळ आली, तेव्हा लोक गावाकडे आले. कारण गावाकडे फाटी शिल्लक होती, त्यामुळे आपण गावाला राहू शकतो ही लोकांना खात्री होती. थोडं कष्ट आहेत पण सगळ्यात सुखी आयुष्य म्हणजे शेतकऱ्याची. आणि शेतकरी हा खरा राजा आहे. फक्त या राजाच्या ज्या शेतामध्ये पिकणाऱ्या मालाला जर भाव मिळाला ना तर त्यापेक्षा मालक कुणीच नाही. पुढच्या 25 वर्षांनंतर सर्वात जगात श्रीमंत कोण? मी तर म्हणेन शेतकरी. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पारंपरिक शेती करण्याची किंवा शेतकऱ्याला येणाऱ्या ज्या अडचणींची तुम्हाला जरा तरी कल्पना आली असेल. तुम्हाला जर शेतकऱ्याप्रती प्रेम असेल तर मी सांगेन कधीही तुम्ही शेतमाल खरेदी करताना बार्गेनिंग करू नका. शेतकरी जो मालाचा भाव लावेल त्या भावाने तुम्ही तो खरेदी करत जा. कारण असं म्हणतात, जग जगायचं असलं तर जगाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि तो पोशिंदा म्हणजे हा शेतकरी. मंडळी, हा व्हिडिओ इथं संपवतो आहे मी. शेतकऱ्यांच्या थोड्याफार अडचणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी यामध्ये केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, असे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. कारण त्यामुळे आपल्याला जो नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतं. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. पुन्हा लवकरच भेटूया अशा एका नवीन विषयावर, नवीन वळणावर आणि नवीन आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद. मी मिलिंद भोसले तुमचा निरोप घेतो आजच्या पुरता. लवकरच भेटूया.